समाजाचे खेळाडू फार कमी दिसतात. म्हणजे आपल्या समाजाचे आपल्या समाजाचे कमी दिसते. नॅशनल स्तरावर बोला 2-4 मुलं या पंढरीमध्ये चांगल्या लेवलला स्टेजला खेळावी. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मंगेश ओगाडे या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी आलो धनगर समाज क्रिकेट असोसिएशन महाड माणगाव या असोसिएशनची मुलाखत आज आपल्या या एपिसोड मध्ये घेणार आहोत. आणि ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असोसिएशनचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष दीपकजी कोकरे आहेत, असोसिएशनचे मार्गदर्शक किरणजी ढवले आहेत, असोसिएशनचे सभासद बिट्टलजी कोकरे आहेत. आणि आज आपण या ठिकाणी त्यांची एक खास मुलाखत घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण विचारतो की धनगर समाज क्रिकेट असोसिएशन महाड माणगाव नेमकी सुरुवात कशी झाली आणि त्याचा उद्देश काय होता? प्रथमतः सर्वांनाच जय शिवराय आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मंगेश ओगाडे पॉडकास्ट लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत. तसेच मंगेशजी ओगाडे यांनी जी आपली पॉडकास्ट लाईव्हची जी संकल्पना मांडली आणि ज्या पद्धतीने सुरुवात केली त्यांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपला प्रश्न विचारल्याप्रमाणे 2023 साली खऱ्या अर्थानं या असोसिएशनची स्थापना करण्यात आली. याच्या आधीही चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आणि असोसिएशन चांगल्या पद्धतीने हाताळलं जात होतं, परंतु संघ जास्त असल्यामुळे आणि खेळणाऱ्या खेळाडूंची वैचारिक पातळी किंवा वैयक्तिक हेवे दावे आणि अंतर्गत असणाऱ्या मतभेदांमुळे कुठंतरी प्रत्येक स्पर्धांमध्ये वातावरण बिघडत होतं, म्हणजे त्या स्पर्धेचं. आणि कुठे स्पर्धेला गालबोट लागण्याचं प्रत्येक स्पर्धेमध्ये बघायला मिळत होतं. आणि 1-2 स्पर्धा मी स्वतः खेळल्यानंतर परडी संघाकडून खेळल्यानंतर कुठेतरी वाटलं की ह्या गोष्टी कुठेतरी बंद व्हाव्यात आणि चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आणि चांगल्या लेवलला मुलांना खेळायला भेटावा. म्हणून कुठंतरी एक विचार मनात आला. कारण मी असेल, किरण असेल, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुठेतरी या गोष्टीची सहनशीलता होती आधीच की या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आणि मग विचार केल्यानंतर बिटे असेल, किरण, मग सागर, स्वतः तुम्ही, मंगेश, प्रशांत ओगाडे, भावेश कोटेकर, अल्पेश कोकरे, विशाल शिंदे, रोशन वरक, अशा पद्धतीची या मुलांची फली सोबत घेऊन कुठंतरी एक विचार विनिमय करण्यासाठी आम्ही 3-4 वेळा आमची मीटिंग पण झाली म्हणजे. आणि या मीटिंग मध्ये या चर्चेमधून खऱ्या अर्थानं या असोसिएशनची निर्मिती झाली. बरोबर. एक मिनिट, मी नदी आपण हे करूया, स्लिप पहिला बघूया बरोबर की नाही, नंतर परत आपलं पोपड आहे हे मी ना ते नंतर स्लिप करू आपण. नक्कीच आपण याच्याबद्दल तर माहिती दिली, परंतु आतापर्यंत धनगर समाज क्रिकेट असोसिएशन मध्ये किती संघ आहेत आणि खेळाडू किती आहेत? याच्या आधी म्हणजे 15-16 संघ खेळत होते, परंतु काही मुलांनी खेळण्याचा बंद केला. काही गावांमध्ये वैयक्तिक मतभेद, राजकारण याच्यामुळे काही संघ म्हणजे खेळण्याचे बंद झाले. म्हणजे गाव असतील, गाव म्हटल्यावरती मग तो संघ येतो. आणि मग अशा गोष्टी असल्यामुळं ते संघ काही बंद झाले. इन फ्युचर तेही संघ आपल्यामध्ये ऍड होऊ शकतात, नाही म्हणता येणार नाही. त्यांनाही आपण चांगल्या पद्धतीची संधी देऊ शकतो. त्यांनी चांगल्या पद्धतीचा खेळ खेळला तर आता सध्याला आपल्याकडे 10 ते 11 संघ खेळतात त्या हिशोबाने. नक्कीच आपण तर असोसिएशन मध्ये संघ गेले तर आपण सांगितलं, परंतु असोसिएशन सुरू केला तुम्ही, म्हणजे आज गाव आहे. पहिला आधी तर फक्त क्रिकेट खेळाडूच फक्त मैदानामध्ये यायचे, तर आता ग्रामस्थ देखील मैदानामध्ये यायचे. नक्की याचं म्हणजे विचार काय होते, म्हणजे असोसिएशनचे, म्हणजे हे सगळं कसं शक्य झालं? सुरुवातीला कसं होतं बघा, महाड असेल, माणगाव, जवळपास रोहा तला हा पण विभागातली जी मुलं होते, म्हणजे गावातून एक मुलं घ्यायची मग ती टीम बनवून खेळत होते. ठीक आहे. पण जेव्हा असोसिएशनची स्थापना झाली, इव्हन त्याच्या आधी एक गाव एक संघ, बरोबर, एक गाव एक संघ झाल्यामुळं त्या गावातील मुलांना सुद्धा प्रत्येक मुलाला खेळण्याची संधी मिळायला लागली आपल्या गावातून. आता प्रत्येक गावातून मुलं खेळायला लागले म्हटलं तर प्रत्येक गाव त्या ठिकाणी यायला लागला.
बरोबर आमच्या गावातली टीम आहे, आमच्या टीमसाठी आम्हाला सपोर्ट करण्यासाठी गेलं पाहिजे. बरोबर मग तो संघ हारेल जिंकेल ती 2 नंबरची गोष्ट आहे, बरोबर परंतु ती मुलं आता मैदानात खेळतात तर त्यांना आपल्या गावातील आपल्या ग्रामस्थांचा सपोर्ट देणं गरजेचं आहे. बरोबर ह्यासाठी आणि ह्या गावाच्या मुलांना पाठिंबा देण्यासाठी हे ग्रामस्थ सोबत यायला लागले खऱ्या अर्थाने. नक्की, हे तर खूप चांगली संकल्पना आणि याच्यामुळे आज ग्रामस्थांना देखील क्रिकेट पाहायला मिळाला. खरं तर मुलात काय माहितीये का, प्रत्येक खेळाडूचा विकास हाच आमचा ध्यास, हेच आमच्या असोसिएशनचं ब्रीद वाक्य होतं. त्याच हिशोबाने आम्ही वाटचाल केली होती. वाटचाल करत असताना नुसता क्रिकेट म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं नाही बरोबर मुलात. म्हणजे किरण आणि आम्ही असेल सोबत सामाजिक क्षेत्रात काम करत असताना समाजसेवेची आवड होती थोडी त्या हिशोबाने. मग त्या आल्यानंतर त्या गोष्टीमध्ये आल्यानंतर क्रिकेट फक्त असोसिएशन म्हणजे आम्हाला क्रिकेट पुरतं मर्यादित ठेवायचं नव्हतं. बरोबर तर असोसिएशन चांगल्या पद्धतीने चालल्यानंतर त्याच्यातून सामाजिक कार्य कसं करता येईल याही दृष्टीने आमची वाटचाल होती. आणि मुळात तेही आम्ही साध्य केलं. मागील 4 वर्षामध्ये अडीअडचणीला म्हणजे कुणाला गरज पडली दवाखान्यासाठी, बरोबर पैशांच्या आर्थिक सहाय्य बाबतीत असेल तर तेही आपण असोसिएशनच्या माध्यमातून आजपर्यंत केले. कोणाला काही दुखापत झाली किंवा काही म्हणजे क्रिकेटचं पण प्लॅटफॉर्म सोडून आणि तुमच्या असोसिएशन मधून म्हणजे एक असोसिएशन आहे, जर एखाद्या असोसिएशन मधील गावामधील एखाद्या व्यक्तीला जर काही इमर्जन्सी असेल तर त्या ठिकाणी असोसिएशन नक्की आपण नक्कीच उभं राहतो. आणि त्या पद्धतीने असोसिएशनला म्हणजे असोसिएशनच्या खिशाला जी परवडेल फुलाची पाकळी आपण त्यांना देत असतो आणि याच्या मागे दिलंय आपण. बरोबर याच्या पुढेही करत राहू. अशी वेळ जर कोणावरती असोसिएशनच्या संघांमधल्या एखाद्या व्यक्तीवरती आली, गरज पडली तर असोसिएशनकडे जी तुटपुंजी असेल बरोबर फुलाची पाकळी प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाईल. कसं होतं की आम्ही तर समाजाच्या या चळवळीत तर होतोच, पण ती चळवळी करताना एक गोष्ट अशी मनात होती की नाही, आपण जर समाजामधल्या गोष्टी ज्या आहेत, जर आपण एवढं काम करू शकतो तर ह्या मुलांसाठी काहीतरी करायचं. बरोबर बघा, आज मी माझ्या गावातील धरून चाल की मी 11वा खेळाडू आहे, बरोबर पण स्वप्न एक होतं आणि मी समाजात एवढी जर चळवळ करू शकतो तर ह्या मुलांसाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न बरोबर आपण केला पाहिजे. आणि त्या गोष्टीतून आम्ही सगळं बसून काहीतरी नवीन काय देता येईल आपल्याला, बरोबर असोसिएशनला बोला की संघाला बोला, काय नवीन देता येईल. तर सुरुवातीला असं टफ आम्हाला होतं की असोसिएशन नवीन असल्यामुळं बरेचसे लोक आम्हाला चुकीच्या माध्यमातून बघत पण होते. अरे काय आता हे लोक काय करणार आहेत का, एवढं मोठं ते असोसिएशन होतं, बंद नाही झालं, बंद होती. हे बंद होणार आहे, हे काय चालणार आहे. परंतु खरी ताकद तेव्हा आम्हाला मिळाली बरोबर जेव्हा अशी बोलतो ना, तुम्ही बघा, तुम्ही 2023 तुमचं लास्ट वर्ष, 24 तुम्ही काय नाही करू शकत, जे असे तिथून ती ताकद निर्माण व्हायला लागली, निगेटिव्ह बोलणारे लोक तुमची पॉझिटिव्हिटी वाढवणारे असतात. वाढवणारे असतात. आणि आम्हाला खरी तिथून स्फूर्ती वाढायला गेली. आता असं बोलत ना आपण, त्यांच्या ऑपोजिट मध्ये नवीन काय करता येईल, आम्ही त्याचा शोध घेत गेलो, त्याच्यामध्ये एक एक नियम आणत गेलो आणि ते नियमाला प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू त्याला तो फॉलो करावा लागला. त्यांनी फॉलो करत गेला म्हणून आमची नवीन काहीतरी आणण्याची संकल्पना वाढत गेली आमची त्याच्यामध्ये. असोसिएशन मार्फत अजून नवीन काय आणण्याचे प्रयत्न आमचे नक्कीच असतील. नक्की. आपण तर आता बोललात की खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, परंतु एक मला असं विचारायचं की 2023 पासून जी सुरुवात झाली असोसिएशनची ते 24 पर्यंत मला वाटतं ऑफलाईन क्रिकेट होता असोसिएशनचा, पण जेव्हा ऑनलाईन म्हणजे युट्यूब लाईव्ह जेव्हा तुम्ही माध्यमातून सुरुवात केली त्याच्यानंतर काय म्हणजे लोकांची किंवा खेळाडूंची तो उत्साह कसा होता आणि जे ग्रामस्थ आहेत त्यांचा फीडबॅक वगैरे काय असोसिएशनला होता का, म्हणजे ऑनलाईन चालू केल्याच्या नंतर मग काही बदल झाला असोसिएशनला त्याचा? कसं होतं बघा, सर्वात जी युट्यूब लाईव्ह स्पर्धा झाली झोलाई माता 11 पर्टीय संघाची झाली. बरोबर. त्या युट्यूब मध्ये जे 10 संघ खेळले, 10-11 संघ जे खेळले ना, खेळल्याच्या नंतर ती मॅच जेव्हा ती मुलं दुसऱ्या दिवशी पुन्हा बघतात, बघितल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं की मी काल अशा पद्धतीने खेळलोय, मी काल अशा पद्धतीने ग्राउंड मध्ये होतो. तर ह्या ज्या गोष्टी मला, जी युट्यूबची मॅच बघताना मला अनेक लोक जवळपास ती मॅच युट्यूबच्या माध्यमातून 100-500 लोक बघत असतात. गावातील बोला, मित्र फॅमिली बोला, समाजातील बोला, अशी लोक किमान ती युट्यूब वरती 500 लोक मला बघतायत. बरोबर. जेव्हा त्या मुलाला त्या गोष्टीची फील होते की मला 500 लोक मला जेव्हा बघतात युट्यूब वरती, तर मला कुठेतरी माझा खेळ बदलला पाहिजे. बरोबर.
ही त्या प्रत्येक मुलाच्या मनात भावना निर्माण होते आणि तो एक चांगला खेळण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपली. आणि आमचा त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की बरेचसे पालक असतात ते स्पर्धेपर्यंत पोहोचू शकत नसतात. म्हणजे गाव ठिकाणी स्पर्धा असतात, सुरत ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी. हे प्रत्येक वडिलांना, आई वडिलांना वाटतं की आपली मुलं कशी खेळतात हे बघावं, मग ते स्वतः पोहोचू शकत आहेत. मग ते एक माध्यम आहे की युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून ती लोक बघत असतात, ते आई वडील बघत असतात. आणि दुसरं महत्वाचं की एखादे चांगले खेळाडू, म्हणजे मी तर नाव घेईल विजय गोरे सारख्या प्लेयरचं, बरोबर. की ज्या प्लेयरने आजपर्यंत मग मुंबई, ठाणा, रायगड, रत्नागिरी, रोहा असेल तिकडून अगदी सातारा, सांगली पर्यंत ज्यांनी प्रवास केलाय क्रिकेटच्या माध्यमातून, या प्लेयरला युट्यूबच्या माध्यमातूनच प्रसिद्धी मिळाली. बरोबर. खेळ चांगला आहे, ऑलराऊंडर प्लेअर आहे, पण ज्या पद्धतीने त्याची खेळी आहे त्या खेळीला खऱ्या अर्थाने युट्यूबने उंचावरती नेलं. आणि युट्यूब असं माध्यम आहे की तुमचा खेळ समोरचे जे चांगल्या टीम असतात त्या बघत असतात, त्या ऑब्झर्व करत असतात की हा प्लेअर कसा खेळतोय, बरोबर. मग ह्याला आपण बोलवलं पाहिजे का, ह्याला आपण संधी दिली पाहिजे का. हे एक माध्यम आहे की त्याच्या माध्यमातून तुमचा खेळ उंचावला जातो. आपल्यापर्यंतच मर्यादित न राहता तो अखंड महाराष्ट्रभर आणि अगदी भारताभर पोहोचत असतो आणि तिथून तुम्हाला त्या खेळाची प्रसिद्धी मिळत असते. आणि असं आहे की डिसिप्लिन मिळते ना. बरोबर. जेव्हा तुम्ही बघताय युट्यूब वरती की तुम्हाला 500,000 लोक बघतायत, तर तुम्हाला त्या कंट्रोलमध्ये राहून खेळायचं. जसं की आता विजय गोरेचं उदाहरण दिलं, तर असं युट्यूब लाईव्ह मधून आणखीन जे असोसिएशनचे खेळाडू आहेत त्यांना देखील संधी उपलब्ध होऊ शकते. नाही, नक्कीच. पण संधी उपलब्ध होत असताना संधी सारखी मिळत नाही. बरोबर. मी महत्वाचं सांगतो, जेव्हा संधी भेटते जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करता तुम्हाला आलं पाहिजे. बरोबर. जसं चौकीवरती देव देतात चौसा मारा आणि देव देतो आणि कर्म नेतो, अशा काही खेळाडूंची परिस्थिती आहे. बरोबर. असं करू नका, कारण संधी सारखी मिळत नाही. एखादाही बोलवणारा, एखादाही म्हणजे ऑर्गनायझर असेल, आयोजक असेल, तुम्हाला बोलवताना एकदाच बोलवणार. बरोबर. आणि बोलवल्यानंतर तुम्ही किती त्याचं संधीचं सोनं करायचं, किंवा आपल्याला बोलवल्यानंतर आपण त्याच्या सार्थकी राहून किती चांगली खेळी करावी आपला आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही देणार नाही तर मग तुमचा उपयोग नाही. मग बरोबर. तुम्हाला जेव्हा मौका भेटतोय ना, चौका मारा, प्रसिद्धी घ्या आणि पुढे निघा. असोसिएशन असेल, पूर्ण जी पदाधिकारी, पूर्ण टीम, ज्या पद्धतीने आज विजय गोरे ज्या ठिकाणी खेळायला जाते, कीर्ती 11 संघाचं आज रबर बॉलवरती आयोजन होत आहे. जिथे जिथे जो संघ खेळायला जातोय मुंबईमध्ये, तिथे पूर्ण असोसिएशनचे पदाधिकारी जाते, पूर्ण जी खेळाडू जात आहे. बरोबर. तुम्ही पुढे निघा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. बरोबर. बोलण्याचं उदाहरण की तुम्हाला चांगला मौका भेटला, चांगला प्लॅटफॉर्म भेटला, तुम्ही खेळा. बरोबर. तुम्हाला लागत सहकार्य आम्ही पूर्ण कम्युनिटी करत तयार होतो आम्ही. बरोबर. आता असा एक प्रश्न आहे की जसं की असोसिएशन सुरू असताना तुमच्याकडे 8, 9, 10 संघ होते आणि फक्त 8, 9, 10 संघ फक्त आयोजन करत होते. बरोबर. पण असा कोणता वेळ आला की जो तुमचा क्रिकेट म्हणजे असोसिएशनला बघून आतापर्यंत 10 गाव नसून तर अनेक लोक या स्पर्धा स्वतःहून मागून घेतात, त्याचं कारण काय, म्हणजे नक्की त्याचं म्हणजे असोसिएशनचं नक्की धोरण काय होतं त्याच्या मागे? महत्वाचं म्हणजे असोसिएशन मध्ये खेळणाऱ्या संघाला दरवर्षी प्रत्येक संघाला स्पर्धा करणं हे कंपल्सरी आहे. ते आपल्या नियमावलीत आणि ते करावेच लागतात. नंतर ज्या पेनल्टी आहे किंवा काय असेल ते सामोरं जावं लागतं. हे असोसिएशन मध्ये खेळणाऱ्या संघांना महत्वाचं माहितीच आहे. परंतु 2023 पासून क्रिकेटमध्ये म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये या असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना मुलांचा खेळताना झालेला बदल, एकंदरीत झालेला बदल हे प्रत्यक्षात सामाजिक स्तरावरती, मग ती मुंबईची मंडळं असतील, गावची मंडळं असतील, म्हणजे मोठमोठी मंडळं असतील, अगदी सुरत सारखी मंडळं असतील, बेलेपार्ल्यासारख्या भागात काही मंडळं आहेत, म्हणजे घाटकोपर सारख्या भागामध्ये काही मंडळं आहेत. या मंडळाने ह्या मुलांचा खेळ बघितला. म्हणजे मागील 2023 सालापासून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असेल, मग ते ऑफलाईन माध्यमातून असेल, प्रत्येकाने स्पर्धा अनुभवल्या आणि खेळ अनुभवला. आणि इफेक्ट एवढा पडला की जो क्रिकेट सामाजिक स्तरावरती म्हणजे काही लोकांना म्हणजे काही मंडळांना नकोसा वाटत होता, तो मैदानात होताच होता. म्हणजे वादविवाद असतील किंवा भांडणतंड असतील, तो लोकांना नकोसा वाटत होता. ती पुन्हा आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली. आणि गोडी निर्माण झाल्यामुळं असोसिएशनला ही मंडळं असतील किंवा
किरण ढवले सारखे त्यांच्या आईच्या नावाने मातोश्री चषक, तुमच्या वडिलांच्या नावाने स्वर्गीय सखाराम होगाडे स्मृती चषक भरवतात. तसेच सुनील झोरे पिताश्री चषक असेल, विशाल शिंदे त्यांची संपूर्ण फॅमिली, ते सहदेव शिंदे प्रतिष्ठान म्हणून ते चषक भरवतात. म्हणजे जे मला मंडळ एक म्हणजे मुंबईचं मंडळ आहे, बरोबर. रायगडचं मंडळ, ते त्यांच्या हिशोबाने ते त्यांच्या मंडळाच्या नावाने, एक विले पार्लेचे 1-2 मंडळ आहेत त्यांच्या नावाने, म्हणजे असे मंडळ ह्या क्रिकेटची आवड लागल्यामुळं, मुलं चांगली खेळतात ही आवड लागल्यामुळं आपल्या असोसिएशनला बोलवायला लागले आणि ते त्यांच्या माध्यमातून तेही स्पर्धा भरवायला लागले. बरोबर. म्हणजे एक असं आहे की पहिलं गाव टू गाव मर्यादित होतं, परंतु आता असं आहे की असोसिएशनला समोरून बोलतं की आम्हाला आयोजन ठेवायचं आहे. म्हणजे हा एक बदल आहे की असोसिएशनचा एक हेतू होता आणि तो आज आपण बघतोय की तो पूर्ण झालाय, की म्हणजे जे पाहिजे होतं असोसिएशनला ते आता घडतंय. म्हणजे त्या मंडळाने किंवा त्या सामाजिक कार्य करणाऱ्या वरिष्ठ व्यक्तिमत्वाने समजलं की असोसिएशन, हे जे असोसिएशन आहे ते फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित राहत नाही, बरोबर. तर आता सामाजिक क्षेत्रात उतरून ते सामाजिक कार्य करण्याच्या मार्गावर गेले. म्हणजे आपण 2-3 उदाहरणं दिली त्या हिशोबाने. त्याच्यामुळं त्यांनाही आवड लागली की आपण जर या असोसिएशनला आपल्यासोबत घेतलं किंवा ह्या मुलांना आपल्यासोबत खेळण्याची संधी दिली तर आपल्याला कधी गरज पडेल समाजसेवेची किंवा आपल्याला गरज पडेल या असोसिएशन, त्या आपल्यासाठी ती उभे राहते. त्याच कारणाने काही तर असोसिएशनच्या मुलांना अशी मंडळ संधी देऊ लागली. आता असं आहे की ज्या पद्धतीने आपण बोलतोय ना, कधी कधी आपली चर्चा चालू असते की 10 संघांचे 10 आयोजन, बरोबर. वैयक्तिक आयोजन, परंतु कधी कधी त्या गोष्टी चिंता आम्हाला वाटते आता की पुढे हे प्रत्येक संघाचे आयोजन कसे होणार. येणाऱ्या काळामध्ये बाहेरचे आयोजन करता येते आणि खरोखर एक शिस्त पद्धत खेळामध्ये जर आपण पाहायला बघायला तर आता असं वाटतं की येणारे 2-3 वर्षामध्ये जे संघाचे जे गाव टू गावचे आयोजन कुठेतरी थांबतील आणि हे वैयक्तिक आयोजन चालू आमचा होईल. प्रयत्न पण तोच तोच आहे आमचा. कारण मुलं चांगली खेळतायत तर हे चांगलं खेळणारं बघून बाहेरचे आयोजक तयार होतील बरोबर. आणि गाव टू गाव, म्हणजे गाव टू गाव आयोजन करायचं म्हटल्यावरती सोपी गोष्ट नाहीये. बरोबर. आज एक आयोजन करायचं म्हटल्यावरती 1 लाख रुपये तरी हातात लागतात, तर कुठंतरी ते आयोजन होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी सगळं, मग त्याच्यामध्ये युट्यूब असेल, मुलांना जेवण असेल, पाणी असेल, मग तो बॉलचा खर्च, ट्रॉफी, येणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान, बघायला गेलं तर लाख रुपये लागतातच एक आयोजन. आणि मुलांची सिच्युएशन अशी आहे की आज जी मुलं खेळतायत ती आठवड्यातली 7 दिवस इथे मुंबई सारख्या ठिकाणी, सुरत सारख्या ठिकाणी, गाव सारख्या ठिकाणी काम करतात. शनिवारी गाडी पकडतात, रविवारी खेळतात आणि सोमवारी पुन्हा कामावरती जायला रिटर्न येतात. म्हणजे त्या मुलांचंही कौतुक आहे. बरोबर. ज्या संघासाठी जी मुलं खेळतात, म्हणजे प्रत्येक संघासाठी प्रत्येक गावातली मुलं खेळतात, त्या मुलांचंही कौतुक आहे. कारण आपला काम धंदा सांभाळून, आपलं शिक्षण पाणी सांभाळून, आपल्या संघाच्या नावासाठी सगळ्या गोष्टी, प्लस कोणालाही कोणत्याही त्या खेळाडूला आई वडील घरातून पैसे देणारे नाहीये. बरोबर. ते जे काही नोकरी करतात त्याच्यातून तुटपुंजा त्या पगारातून ते आपले 500-1000 रुपये दर महिन्याला किंवा त्या प्रत्येक मॅचला काढत असतात. असेही आमच्याकडे संघ आहेत. स्वतः किरण ढवले यांचा पलसोंडा संघ आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 मुलं शिकणारी आहेत. बरोबर. मग ती 4 ते 5 मुलं आहेत, तीच असे कॉन्ट्रिब्युशन करून काम करून मग ते आयोजनही करायचं, प्रत्येक मॅचची एंट्री फी भरायची, त्यांचं गाडी भाडंही करायचं. तुमच्या संघामध्ये मला वाटतं जवळजवळ मोस्ट ऑफ सगळेच जॉब करणारे, बरोबर. पण जॉब करणारे असले तरी प्रत्येक जणाला ते कॉन्ट्रिब्युशन काढावं लागतं. बरोबर. मग ते कॉन्ट्रिब्युशन तर प्रत्येक मॅचला तर काही आई वडील घरून देत नाहीये, बरोबर. प्रत्येकाला देत नाहीयेत. मग स्वतःच एक्स्ट्रा काम करायचं कुठंतरी आठवड्यातलं आणि मग ते एक्स्ट्रा कामाचे पैसे तिथे लावायचे. सगळा छंद म्हणून जोपासता येईल गावासाठी, गावच्या नावासाठी, बस दुसरं काय. होतात की कॉन्ट्रीब्युशन बरोबर. प्रत्येक संघातील प्रत्येक मुलाला येतो आणि कौतुक खास करून आम्ही सुरत मध्ये राहणारे आमच्या जे खेळाडू आहेत आम्ही त्यांचे मी करतो कौतुक दरवेळी असोसिएशनच्या माध्यमातून. बरोबर. सकाळी 8 वाजता रुटीन द्यायची, सकाळी 8 वाजता कामावर जायचं, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करायचं. त्याच्यानंतर ती 5च्या नंतर जी 6 तासाची ट्रेन पकडायची, ती ट्रेन नंतर सकाळी 4 वाजेपर्यंत माणगाव असेल तर माणगाव किंवा महाड असेल तर महाड, त्या ठिकाणी पूर्ण रात्रभर प्रवास करायचा, पूर्ण दिवस. तिथून गाडीचं नियोजन करायचं, मग काय पिकअप असेल काय असेल तो करायचं, ते तिथून घरी ते मॅचच्या ठिकाणी जायचं, मैदानापर्यंत तो पूर्ण दिवस उन्हात खेळणं झाल्याच्या नंतर
पुन्हा तीच रुटीन युटर्न मारायचं सुरत पर्यंत. बरोबर. म्हणजे सुरत सारख्या मुलांचं आहे ना की सामना संपल्यानंतर काही संघांची मुलं आहेत म्हणजे सुरतला जाणारे अक्षरशः ट्रॉफी घ्यायलाही थांबत नाही. म्हणजे का तर 7ची ट्रेन शेवटची असते बरोबर. मानगावर असते आपल्या सर्वांना माहिती आहे. बरोबर. आणि मग आज पाचाड सारख्या ठिकाणी आयोजन असेल तर तिकडून यायचं म्हटल्यावरती मग 7ची ट्रेन पकडायचं म्हटल्यावरती खूप मोठी डिफिकल्टी. बरोबर. मग काही संघ म्हणजे ती काही खेळाडू असे आहेत त्यांचं कौतुक करणं खरंच गरजेचं आहे. खरंच गरजेचं. कारण बक्षीस घ्यायला दिवसभर एवढं संघासाठी खेळून उन्हाताणाचं बिना अन्न पाण्याचं ट्रॉफी राहून घेण्यासाठी पण थांबतात. ट्रॉफी घेण्यासाठी त्या ट्रॉफीला हात लावण्यासाठी मुलं थांबत नाही. थांबत नाही. अक्षय जर त्यांना गाडी जर नाही भेटली तर पनवेल पर्यंत प्रवास करतात. बरोबर. सकाळी 3ची गाडी आहे. जो त्यांचा जो प्रवास आहे रात्र येण्याची दिवस खेळण्याचा पुन्हा रात्र प्रवास करून पुन्हा सकाळी सोमवारी 8 वाजता कामावर. कामावर जायचं. 5ची गाडी जर नाही ना बरोबर त्यांचं भेटली, कौतुक तर 3ची कौतुकास्पद ही गाडी गोष्ट आहे. तिथून ते पण पनवेल पर्यंत करतात. सकाळी 8-8:30 ते पोहोचतात. तिथून ते कामाला जातात परत. म्हणजे क्रिकेटचा क्रेज आहे म्हणजे आवड आहे क्रेज आहे. गावासाठी खेळ. क्रेज आहे म्हणजे कसं गावासाठी आज असोसिएशनच्या माध्यमातून खेळायचं म्हटल्यावरती गावासाठी. नियमाला अधीन राहून खेळावं लागतंय. बरोबर. आणि मग संघ पोचला नाही तर मग असोसिएशनच्या माध्यमातून पेनलाइज केलं जातं. या सगळ्या गोष्टी असल्यामुळं त्यांना ते उपस्थित राहावंच लागतं आणि संघासाठी नव्हे तर गावासाठी तर गावच्या नावासाठी ही मुलं नेहमी उपस्थित राहायचं. आता एक प्रश्न असा आहे की एवढं सगळं तुम्ही फेस केलंय म्हणजे आधीपासून ते आतापर्यंत एखादी अशी कोणती गोष्ट आहे जे बाहेरून तुम्हाला असोसिएशनला फोन आला असेल की तुमचं असोसिएशन एवढं भारी चाललंय किंवा ह्या असोसिएशनची नियमवाली असेल किंवा ह्या ज्या गोष्टी म्हणजे असोसिएशनसाठी अभिमानाची कोणती गोष्ट असेल? अभिमानाची गोष्ट एवढीच सांगेल पोलादपूर सारख्या ठिकाणी आपले समाज बांधव बरेचसे आहेत ओके. आणि पोलादपूर सारख्या ठिकाणी म्हटल्यावरती तिकडं अंडरआर्म आणि हा खेळ आतापर्यंत अजून पण जास्तच आहे त्या मनाने. पण तिथेही जे संघ खेळतात म्हणजे जे काय 2-4 संघ ओपनला खेळत असतील म्हणजे ओव्हरआर्मचा खेळ टेनिस क्रिकेटचा खेळत असतील म्हणजे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आज नुसत्या महाड मानगाव तालुक्यातील ग्रामस्थ फक्त गावच बघत नाहीत तर सांगायला अभिमान एवढा वाटतो की ज्या तालुक्यातले संघ असोसिएशन मध्ये सहभागी नाहीत असे तालुकेही आपले असोसिएशनच्या मॅचेस बघत असतात. अच्छा. म्हणजे पोलादपूर असेल अगदी रोहा तला मुरुड अलिबाग सर्वच ठिकाणाहून म्हणजे आणि जे मग अशा वेळेस मध्यंतरीच्या काळामध्ये पोलादपूरवरून आपल्याला फोन आले की आमचे जे 2-3 संघ आहेत ते तुम्ही ऍड करा. परंतु मी म्हटलं आम्हाला काही हरकत नाही परंतु काही असोसिएशनचे काही नियमावली असतात. बरोबर. म्हणजे सुरत सारख्या ठिकाणी मॅचेस होतात मग त्या काही मुंबई सारख्या ठिकाणी मॅचेस होतात गावी मोस्ट ऑफ कमी मॅचेस होतात म्हणजे त्या मानाने म्हटलं तर. बरोबर. पण मग या अशा ठिकाणी पोहोचणं तुम्हाला दरवेळेस शक्य झालं पाहिजे. बरोबर. न झालं तर मग असोसिएशनची नियम. नियमावली त्याच्यामुळे कुठंतरी त्यांना वाटलं की आपण या सगळ्या गोष्टी पोचू शकणार नाही बरोबर. त्यामुळे कुठेतरी ते मागाडले. परंतु खूप इच्छा आहे प्रत्येक तालुक्यातील म्हणजे पोलादपूर असेल महाड मानगावचे तर संघ आहेत जे संघ आताही खेळत नाही त्यांनाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही सहभागी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि सहभागी होणार असतील तर त्या सर्वांचं वेलकम असेल. परंतु नियमाला अधीन राहून असोसिएशन आपल्या घरातलं आहे हे समजून जर खेळणार असतील तर मोस्ट वेलकम. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं असेल की असोसिएशन महाड मानगाव तालुक्या मर्यादित नसून म्हणजे रोहा असेल पोलादपूर म्हणजे अनेक ठिकाणी पर्यंत आपलं असोसिएशन पोहोचलंय. बघा ना आम्हाला त्याच्याबद्दल- आमचा प्रामाणिक प्रयत्न अजून पण आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये किरण ढवले यांनी एक छान संकल्पना आणली होती की त्यांच्या मातोश्री चषकामध्ये की एक प्रेक्षणीय सामना आपण खेळला आपण सर्वांनी बघितला. बरोबर. रोमांचक सामना झाला तालुक्याच्या लेवलला जो- तालुका लेवलला म्हणजे अगदी महाड मानगाव तालुक्यातून एक आपण संघ तयार केला आणि दुसऱ्या बाजूला तला मुरुड रोहा अलिबाग इथून तो एक संघ तयार करून तिकडून एक संघ आला होता आणि या 2 संघांची मॅच बघायला सिच्युएशन अशी झाली होती की गाव टू गावची स्पर्धा बाजूलाच राहिली होती आणि त्यावेळेस तालुक्याची आणि तालुक्याच्या त्या मॅचलाच जास्त प्रतिसाद होता आणि त्या मॅचलाच खरं त्यांना सर्वांनी डोक्यावरती उचलून घेतलं होतं. पण सामनाही त्याच नाही, पद्धतीचा नक्की मी त्या सामन्यामध्ये होतो. मी पण बघितलंय की 2 तालुका म्हणजे त्या तालुक्याची पण लोक एवढे उत्साहीने आले होते आणि तो सामना सुरू व्हायच्या आधी म्हणजे सोशल मीडियावर एवढ्या प्रमाणात चालू होतं की 2 तालुक्याची लढत म्हणजे मानगाव मध्ये
म्हणजे याच्या आधी आपण कधी बघितलं नव्हतं, पण मातोश्री चषकमध्ये आपण बघितली ही गोष्ट. आणि खरंच एवढं क्रेजफुल झालं की, आणि त्या लेवलला जो क्रिकेट होता, ग्राउंड होता जो बनवला होता, म्हणजे एकदम जसं आपण ऑल इंडिया ओपन मध्ये बघतो त्या लेवलला स्पर्धा झाली होती. म्हणजे त्या सामन्याचं वर्णन करायचं म्हटलं ना तर ज्या पद्धतीने सामन्याचं म्हणजे अनाउन्समेंट झाली, बरोबर. तला, मुरुड, रोहा, अलिबाग विरुद्ध महाड मांडव, ज्या दिवशी अनाउन्समेंट झाली आणि ज्या दिवशी फायनल झाला, तिथपासून सोशल मीडिया असेल किंवा अजून सोशल मीडियाचे ग्रुप असतील, एवढा धुमाकूल घातला गेला ना. खूप लोक live प्रत्येक बघत ठिकाणी. होते. आणि अक्षरशः मॅचच्या दिवशी असं वाटलं की आज मला वाटतं उन्हात होते पाऊस पडायचा. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीचं सिच्युएशन होती. म्हणजे अशा पद्धतीची त्या सामन्याची रंगत वाढली होती. जसं रायगड ठाणा होतो ना, बरोबर. त्या प्रकारे ते सामना झाला होता आपला. रोहा वर्सेस माड कोण हारलं कोण जिंकलं ही मोठी गोष्ट नाही. त्याच्यामध्ये कोणीतरी म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे, कोणतरी जिंकणार असतो, कोणतरी हारणार असतो. बरोबर. परंतु परंतु मैत्रीपूर्ण लढत एवढ्या चांगल्या पद्धतीचा सामना खेळवला गेला ना, म्हणजे सामना खेळवण्याचं उद्दिष्ट कुणाला हरवण्यासाठी किंवा कुणाला जिंकण्यासाठी नव्हतं. एकत्र येण्यासाठी. परंतु हे जर तालुके आपण एकत्र केले, कुठेतरी मैत्रीपूर्ण संबंध अजून निर्माण होतील, जी बरोबर. दुरावलेली नाती असतील, मित्रांमध्ये काही वादविवाद असतात, बरोबर. क्रिकेट मुले पण एकत्रित येतात, नाही म्हणता येत नाही. आणि तेच माध्यम खऱ्या अर्थानं आपण या असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पिताश्री चषक, आपल्या मातोश्री चषकाचे आयोजक किरण ढवले यांनी त्या सामन्यामध्ये दाखवून दिलं. त्याच्यामध्ये एक सांगण्याचं एक तात्पर्य सांगतो. ज्या वेळेस आपण बाईट दिली, हम्म. ज्या दिवशी म्हणजे सामन्याच्या मसलं जवळपास एक आठवडा अगोदर आपण बरोबर. ते व्हायरल व्हायरल झाली. केलं. ज्या पद्धतीने जी बाईट व्हायरल होत होत्या ना, अक्षरशः सामन्याच्या शेवटच्या रात्री मला 11 वाजेपर्यंत फोन होते बाहेर लोकांचे अच्छा. की आम्हाला हा सामना बघायचा, हा सामना कशा पद्धतीने तुम्ही खेळवणार आहात. बरोबर. एवढी प्रसिद्धी त्या गोष्टीला मिळाली. बोलण्याचं एक गोष्ट तात्पर्य की आपल्याला फक्त महाड मानगावच्या मर्यादित नाही, तर आपल्याला त्याच्या पुढे जायचंय. आपल्याला फक्त 2 तालुके नाही, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. आमचं विजन आहे की 15 तालुके आपल्याला कसे एका कव्हर करतात. कव्हर महत्वाचं म्हणजे 15 तालुक्यांची लीग कधी होईल, कधी होईल, कशी होईल, आणि त्याची सुरुवात आम्ही मातोश्री चषकापासून आम्ही सुरुवाताची हे आमचे प्रयत्न आहेत. परंतु सगळ्या स्तरातून सामाजिक किंवा सगळ्या स्तरातून आर्थिक सहाय्य झालं तर येणाऱ्या एखाद वर्षामध्ये आपण ती लीग नक्कीच खेळू शकतो. हो. परंतु त्या पद्धतीने प्रत्येकाचं सहकार्य असणार आहे. आमचा प्रयत्न प्रामाणिक हाच आहे असोसिएशनचा. बरोबर. असोसिएशन फक्त माध्यम आहे सध्या. बरोबर. समाजाला एकत्र करणं आमचं या रायगड एक जिल्ह्याचे जे 15 तालुके, ते 15 तालुक्यातील ज्या धनगरवाड्या आहेत, बरोबर. त्या धनगरवाड्यातील जे चांगले चांगले खेळाडू आहेत, या चांगल्या खेळाडूंना कुठं प्लॅटफॉर्म चांगलं तयार होईल आणि नवोदित खेळाडू कसे तयार होतील, त्यांच्या- 15 तालुक्यांना एकत्रित करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. बरोबर. फक्त सर्व स्तरातून त्यांना सहकार्य असणं गरजेचं आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या 15 तालुक्यांची मोठी एक रायगड धनगर प्रीमियर लीग आपल्याला सर्वांना बघायला मिळेल. आज आपण जसं बघतो की रायगड जिल्ह्यामध्ये अनेकपणा, एक मनाला खंत वाटला की बघा आम्ही समाज चळवळीत काम करणारे लोक आहोत. ज्या पद्धतीने रायगडमध्ये खेळाडू म्हणजे आहेत बाहेरचे, बरोबर. योगेश पेनकर बोला, असे जे खेळाडू आहेत, परंतु त्या खेळाडूमध्ये धनगर समाजाचे खेळाडू फार कमी दिसत आहेत. म्हणजे आपल्या समाजाचे खेळाडू आपल्या समाजाचे कमी दिसतात. कमी दिसत आहेत. तर खंत अशी की जर आपण हा प्लॅटफॉर्म मोठा केला बरोबर. तर या मोठ्या प्लॅटफॉर्म मधून एखाद 2-4 खेळाडू तरी वरती जातील आपले. बरोबर. नक्कीच. राज्य स्तरावर बोला, नॅशनल स्तरावर बोला, की हे खेळाडू आपल्या समाजातील कसे वर जाण्यात येतील त्याच्या पाठची मोठी भूमिका आमची आहे. बरोबर. की रायगड जिल्ह्यामध्ये अनेक मोठे खेळाडू आहेत. बहुजन समाजाचं बघायला गेलं तर आपण लय मोठं प्लॅटफॉर्म मोठा आहे, platform आहे. पण तिथे आपल्या समाजाचे फार कमी आहे. कमी. तर आम्हाला तिथून त्या प्लॅटफॉर्म मधून आपल्या समाजातील खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. मुलातच रायगड म्हटलं तर टेनिस क्रिकेटची पंढरी. पंढरी आहे. आणि या पंढरीत कुठंतरी आमच्या समाजातील, या गोरगरीब समाजातील कुठंतरी 2-4 मुलं या पंढरीमध्ये चांगल्या लेवलला स्टेजला खेळावीत आणि कुठंतरी नावलौकिकता मिळवावी, बरोबर. हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंफार इंटरफेअर करतोय. पण हे इंटरफेअर करत असताना ज्या पद्धतीने आतापर्यंत सामने म्हणजे खेळ चाललाय तो कायम होत राहावा. आणि अपेक्षा नुसते पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम करावं
किंवा आयोजन चांगले व्हावं, आयोजन करणारे आयोजन करावं हे नसावं. बरोबर. खेळाडूंनीही तेवढाच प्रामाणिकपणाने हे खेळायला असावे. हवं. आणि खेळाडूंनी आयोजक असतील, खेळणारे तुम्हाला तुमचे वरिष्ठ खेळाडू असतील किंवा आतापर्यंत तुम्हाला ज्यांनी प्रकाश झोतात आणलाय, बरोबर. कुणी तुम्हाला XYZ तुम्हाला ज्यांनी क्रिकेटचा खेळ दाखवलाय, ज्यांनी प्रकाश झोतात आणलाय किंवा चांगले चांगले आयोजक तुम्हाला आतापर्यंत लाभले, तुम्हाला देणगीदार लाभले, खेळणारे जेव्हा आपण खेळतो तेव्हा तुम्हाला लाभणारे पंच असतात, बरोबर. तुम्हाला मोटिवेट करणारे समालोचक असतात, ह्यांचा तुम्ही आदर करणं महत्वाचं आहे. बरोबर. खेळ फक्त क्रिकेटचा चेंडू फलीने किंवा त्या बॅटने किंवा बॉलने नाही खेळता येत. याही गोष्टीतून तुम्हाला ह्या सवयी लावून घ्याव्या लागतात, अंगीकृत कराव्या लागतात. चांगला प्लेअर कोणी उगाच बनत नाही. तुम्ही चांगला खेळ करता त्याच पद्धतीने चांगला या सगळ्या गोष्टींना सन्मान देणे तितकंच महत्वाचं आहे. तेवढी ते करणं जबाबदारी गरजेचं आहे. आणि जबाबदारी त्या खेळाडूची पण तेवढी आहे. नाही नाही, नक्कीच. जो आता आपण मुद्दा मांडलात की जिल्ह्याच्या लेवलला आपले समाजाचे खेळाडू खेळावे हे आपल्या असोसिएशनचं धोरण आहे. नक्कीच प्रत्येक प्लॅटफॉर्म क्रिकेट जे असोसिएशन त्यांचं हेच माध्यम असतं की आपले खेळाडू कुठेतरी वरच्या लेवलला गेले पाहिजे. परंतु आज असोसिएशनचा क्रिकेट सुरू असताना जर आपण मागे गेला तर ज्या लेवलला पहिले खेळत होते आणि आता म्हणजे आता ज्या लेवलला असोसिएशन क्रिकेट भरवतो किंवा या पद्धतीने लेवलला क्रिकेट चालू आहे, तर त्याच्यामधून तुम्ही तुमच्या असोसिएशनचे मध्ये खेळाडू असतील, त्यांचे पालक असतील, त्यांना संदेश काय द्याल? म्हणजे हे जे क्रिकेट आहे नुसतं क्रिकेटमध्ये नसून आपल्या इतर गोष्टी पण सुद्धा आहेत. काही पालक आहेत की अजूनही असं डोक्यात भ्रम आहे की क्रिकेट खेळून काय भेटणार आहे, परंतु काही मुलांना आवड असेल आपला गाव खेळतो, गावासाठी खेळतोय, तर असोसिएशन मधून त्यांना काय म्हणजे एक सल्ला असेल त्यांच्यासाठी? खेळणाऱ्या विद्यार्थी म्हणजे अर्थातच खेळाडूंना मी एकच मेसेज देईल की आठवड्याचे 7 दिवस असतात तुमच्याकडे. बरोबर. आठवड्याच्या 7 दिवसापैकी जी शिकणारी मुलं आहेत, बरोबर. म्हणजे आता आहेत शाळेमध्ये जात आहेत किंवा कॉलेजला जात आहेत, कोणी इंजिनिअरिंगला आहे, कोणी डिग्रीला आहे, प्रत्येकजण प्रत्येक याच्यामध्ये आहे. तर अशा मुलांना एकच विनंती असणार आहे की आठवड्याचे 6 दिवस तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या. बरोबर. जो एक रविवार मिळतो तो फक्त आपण खेळासाठी, एक्झाम नसेल किंवा परीक्षा नसेल तर तुम्ही दिलात तर बरं होईल. बाकी आधी तर शिक्षण महत्वाचं आणि नंतर मग हे क्रिकेट त्याच्याकडे लक्ष द्यावं, हेच प्रामाणिक माझा म्हणजे विनंती असेल. पालकांनाही महत्वाचं असेल की आपल्या मुलाचं म्हणजे आपल्या मुलाला कोणत्या गोष्टीत आवड आहे बरोबर. या गोष्टीचा आपण प्रथमतः विचार केला पाहिजे. नाहीतर काही मुलं असतात त्यांना क्रिकेटमध्ये म्हणा म्हणजे इव्हन कोणत्याही खेळामध्ये आवड असतो आणि आपण पालक विनाकारण नको त्या गोष्टींमध्ये त्यांना त्या अडकून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे प्रत्येक पालकांची विचारसरणी वेगळी असते. प्रत्येकाला पालक आहेत, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी. मोस्ट ऑफ खेळाकडे तर आणि आपल्या समाजातील मित्रमंडळी खेळाकडे तर पालक वर्ग नकोच म्हणतात. तेच बरोबर. म्हणजे समाजाचे तो दृष्टिकोन आहे. त्याच पद्धतीने आपल्या समाजामध्ये काय पालकांचे म्हणजे मोस्ट ऑफ पालकांचा खेळ म्हटल्यावरती नको, त्या असं वाटतं की त्या खेळामधून काय मिळतं, बरोबर, त्याच्यातून हाय काय, त्याच्यामध्ये करिअर आहे का. पण एक करिअर आहे की नाही जेव्हा आपण बाहेर पडतो, आपण स्वतः जेव्हा फिरतो, बाहेर वावरतो, स्पर्धा बघतो, बक्षीस, तो जगमगाट आणि ती प्रसिद्धी जेव्हा बघतो तेव्हा आपण आपल्या स्वतःला माहित पडतं. ही पालकांपर्यंत या गोष्टी पोचत नाहीत. पण या गोष्टीकडे पण मुलांनी पण लक्ष दिलं पाहिजे. कारण जेव्हा अभ्यास असेल तेव्हा अभ्यास केला पाहिजे, बरोबर. एक्झाम असतील तेव्हा तुम्ही त्या गोष्टीला लक्ष दिला पाहिजे. तुमच्याकडे एक्स्ट्रा टाइम असेल, फावला वेळ असेल, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही क्रिकेट खेळला पाहिजे, जेणेकरून आपले आई वडील आपल्यावरती ओरडणार नाहीत आणि आपल्या त्या शिक्षणाला कुठल्या प्रकारचा गालबोट लागणार. काम धंदा करून पण क्रिकेट खेळता येतो. बरोबर. दिवसभर आपण काम करत सकाळी एक तास जरी क्रिकेटसाठी दिला आपण तरी पण आपल्याला क्रिकेट खेळता येतं. आणि क्रिकेट खेळावं, मी म्हणतो क्रिकेट याच्यासाठी खेळावं. बघा आज कालची मुलं, आज 6 महिन्याच्या मुलाला जरी मोबाईल हातात दिलात ना तरी ते कधी कधी असं होतं की ते मोबाईल घेतल्याशिवाय मग ते दूध पित नाही किंवा बरोबर. जेवत नाही. ह्याच्यामुळं मुलांमध्ये ना म्हणजे फॅट होण्याचं प्रमाण जास्त वाढलंय आजकालच्या मुलांमध्ये. बघितलं तर यांची विचारसरणी खूप वेगळ्या लेवलची जायला लागली. जर क्रिकेट सारखा खेळ असेल, म्हणजे कोणताही खेळ असेल, क्रिकेटच मी म्हणत नाही, दुसरा कोणताही खेळ असेल तर तुम्ही त्या खेळामध्ये गुंतून राहिलात तर कुठेतरी त्या मोबाईल पासूनही मुलं लांब राहिली जातात, माझं प्रामाणिक मत आहे. पण पालकांना विनंती असणार आहे की घरी असं बसवण्यापेक्षा मग त्या खेळाकडे आकर्षित केलेलं हे मुलाच्या
शारीरिक वाढीसाठीही बऱ्यापैकी चांगलं आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे कसं सांगतो तुम्हाला की गावातील ही तरुण मंडळी ही एकत्र येते. बरोबर. असं फक्त क्रिकेटचा विषय असं नाहीये. अनेक असे प्रसंग मी पाहिलेले आहेत की एखाद्याला हॉस्पिटल बोला किंवा इमर्जन्सी बोला, या क्रिकेटमुळं एक गाव एक संघ मुले एका गावातील मुलं एकत्र येऊन तो प्रसंग हाताळलेला मी पाहिलाय. बरोबर. त्याचं कारण ही महत्वाची पाठची भूमिका आहे. म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे, क्रिकेट फक्त मारामार करण्याचं किंवा वादविवाद करण्याचं साधन नाही. अजिबात नाही. तर सुखदुःखामध्ये उभं राहणारी हीच मित्रमंडळी असते. तुम्हाला कुठं हॉस्पिटलची गरज लागेल, तुम्हाला शिक्षण कुठं कामात गरज लागेल, तुमच्या घरी कोणता अपघात झाला असेल किंवा तुम्हाला आर्थिक मदतीची गरज लागेल. आपण कित्येकदा बघितलंय, बरोबर. एखाद्या मुलाचा जर खेळताना अपघात झाला तर लगेच त्या ग्रुपवरती 5-10 हजार रुपये म्हणजे जमा होतात की बाबा या मुलाला अपघात झालाय, बरोबर. आपण एवढी मदत करूया. आपण असोसिएशन स्वतः मदत करतो कुणावरती गरज पडल्यावरती. म्हणजे क्रिकेट हे नुसतं तेवढंच ते मारामारी करण्याचं किंवा वादविवाद करण्याचं किंवा एकमेकांच्या हे काढण्याचं ते साधन अजिबात नाहीये. तर हेही साधन आहे. त्या गोष्टीतून आपण बघितलं पाहिजे त्याच्यावर. आपण आज बघितलं की असोसिएशनचे पदाधिकारी यांनी आज आपल्याला मुलाखत दिलेली आहे. खरं तर बांधाच्या आड जो क्रिकेट होता तो जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे असोसिएशनचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पूर्ण आज मुलाखत आपण आपल्या एपिसोडमध्ये आपण घेतलेली आहे. खरं तर क्रिकेट खेळता खेळता सामाजिक म्हणजे एखादी अडचण असेल, एखाद्या खेळाडूवरती कुठचाही प्रसंग आला असेल, खूप साऱ्या गोष्टी आज आपण नक्की पाहिलं असोसिएशनच्या. नक्कीच हे असोसिएशन असंच पुढे जावं आणि या असोसिएशन मध्ये अनेक संघ अजून याच्यामध्ये ऍड व्हावे आणि या असोसिएशन मधून अनेक कामं व्हावी हीच इच्छा आहे. आणि आज असोसिएशन मधील पदाधिकारी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला, त्याच्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून धन्यवाद बोलतो. कारण की आज आपली मुलाखत याच्यासाठी घेते कारण की समाजामध्ये अनेक पालक आहेत, अनेक समाजसेवेचे ग्रुप आहेत, परंतु समाजामध्ये अनेक कामं केली जातात. परंतु आज क्रिकेट खेळताना हे असोसिएशन धनगर समाज क्रिकेट असोसिएशन महाड माणगाव नेमकं काय करताय, त्याचं धोरण काय आहे, ह्या नक्की गोष्टी दाखवण्याचा माझा प्रयत्न होता आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ दिलात. आणि नक्की त्याच्यापासून अजूनही चांगला बदल घडेल आणि या असोसिएशनची जी भरारी आहे ती अजून उंच जावं, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच सर्वांनी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर पण करा आणि आपल्या अशाच व्हिडिओज येत राहतील, त्यांना सपोर्ट करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.